बघू C1ची विधी. आता C1 कर्म करण्याआधी ज्या स्थानी आपल्याला C1 करायचं आहे, ज्या स्थानी आपल्याला सुचरिंग करायची आहे, त्या स्थानाचं प्रॉपर संशोधन करून घ्यायचं. त्या व्रणामध्ये जर धुळीचे कण, केस, नख किंवा काही फॉरेन बॉडी असेल तर ती आधी बाहेर काढून घ्यायची. जरी बाहेर काढली नाही आणि तसंच तुम्ही सुचर केलं तर त्या व्रणाचा शीघ्र पाक होतो आणि तिथे खूप जास्त वेदना निर्माण होती. सो काय सांगितलं इंट्रोमध्ये, पहिलं तर जिथे आपल्याला सुचरिंग करायचं तिथलं संशोधन करून घ्या. त्या ब्रँडमध्ये जे काही फॉरेन बॉडी असेल ते काढून घ्या. नाही काढलं तर त्या व्रणाचा लवकर पाक होतो आणि फार जास्त वेदना होते. मग आता C1 उपकरणं काय काय लागतं आपल्याला C1 कर्मासाठी? एक सुई आणि एक धागा एवढंच लागतं, म्हणजे सूची आणि सूत्र एवढंच लागतं. सूची आपण यंत्रामध्ये बघणार. आता बनवूया सूत्र. इथे काय सांगितलंय, जे व्रण आहे त्या व्रणला वरती उचलून घ्यायचं. मग त्याचे जे किनारे आहेत, जे कॉर्नर्स आहेत ते जवळ आणायचे आणि एकदम सूक्ष्म धाग्याने किंवा मग क्षौम सूत्राने, दॅट इज रेशमच्या सूत्राने किंवा घोड्याच्या केसाने किंवा लतूच्या तंतूने याने हळूहळू सीवन करावे. सो C1साठी आपण काय काय वापरू शकतो? एकदम सूक्ष्म धागा किंवा क्षौम सूत्र, दॅट इज रेशमचं सूत्र किंवा घोड्याचा केस किंवा लताचे तंतू. किती 4 गोष्टी पाहिल्या आपण. काय काय? सूक्ष्म धागा, रेशमचा सूत्र, घोड्याचा केस आणि लताचे तंतू यांच्यांनी हळूहळू C1 करायचं. काय सांगितलं? पहिले तर व्रणाला वरती उचलून घ्यायचं. मग त्याचे जे कॉर्नर्स आहेत, जे किनारे आहेत ते जवळ आणायचे आणि त्यांना जवळ आणून मग त्यांच्या सूत्राने C1 करायचं. मग आता नेक्स्ट आता C1चे प्रकार. आता आपण जे सूचर्स घेतो ते आपण 4 टाईपचे सूचर्स करतो. काय काय असतात आपले बेसिक 4 टाईप्स? कंटिन्युअस सूचर, मॅट्रेस सूचर, सबक्युटिक्युलर सूचर आणि इंटरप्टेड सूचर. आता यांची आपण आयुर्वेद नावं बघूया. कंटिन्युअसला म्हटलंय वेल्लीतक. काय म्हटलंय? वेल्लीतक. वेल्लीतक जे वेल्ले असतात ते कंटिन्युअसली टाइमपासच करतात. सो वेल्लीतक इज कंटिन्युअस. कंटिन्युअस सूचरला आपण म्हणतो वेल्लीतक. मग म्हटलंय मॅट्रेस. मॅट्रेस सूचर म्हणजेच गोफणिका. काय? गोफणिका. गोफणिका इज मॅट्रेस. गोचा फणक, गायीवरून हात फिरवलं किती छान वाटतं, एकदम मऊ वाटतं आणि आपला बेड पण असंच एकदम मऊ असतं. सो मॅट्रेस त्याला आपण म्हणतो गोफणिका. पहिलं होतं कंटिन्युअस सूचर, दॅट इज वेल्लीतक. मॅट्रेस सूचर इज गोफणिका. मग सब क्युटिक्युलर सूचर ह्याला आपण म्हणतो तुन्न सेवनी. तुन्न, तू न, तू नाही. कारण हे भलतंच नाव आहे. बाकीचे 3 ऐकले तर येतात आपण असे, म्हणजे नवीन आलंय थोडंसं. सो तू नाही, तू नाही माहिती मला एवढा. सो तू न, तुन्न सेवनी इज सब क्युटिक्युलर सूचर. सो तुन्न सेवनी, तुन्न सेवनी इज सब क्युटिक्युलर सूचर. मग इंटरप्टेड सूचर ह्याला आपण म्हणतो रुजू ग्रंथी. काय? रुजू ग्रंथी. इंटरप्टेड, रुजू ग्रंथी. हे इंटरप्ट करते पण प्रेमाने करते की रुजू, रुजू आणि मग ग्रंथी पण उत्पन्न करतोय. सो रुजू ग्रंथी असं लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस सूचरला आपण म्हणतोय वेल्लीतक. मॅट्रेस सूचरला आपण म्हणतोय गोफणिका. सबक्युटिक्युलरला आपण म्हणतोय तुन्न सेवनी. इंटरप्टेडला आपण म्हणतोय रुजू ग्रंथी. मग आता नेक्स्ट सांगितले सूची कर्म व्यापद. आता व्रणोष्ठाचं C1 करताना जेव्हा आपण हे करतोय, सूचर्स घेतोय, ते सूचर्स जास्त लांब नाही घ्यावेत, ऑल्सो जास्त जवळ नाही घ्यावेत. इन शॉर्ट जे आपण टाके मारतोय, जे टाके टाकतोय, हे टाके जास्त लांब नसावेत, जास्त जवळ नसावेत. जर आपण खूप लांब लांब टाके टाकले तर त्या ह्याच्यावर जे आपले व्रणोष्ठ आहे त्यांच्यावर ताण पडेल आणि ताण पडून तिथं पीडा होईल. आणि जर तुम्ही खूपच जवळ जवळ टाके टाकले तर त्यामुळे आपल्या व्रणोष्ठाचे जे कॉर्नर्स आहेत ते तुटू शकतात. तिथं ताण पडून ते खेचल्या जाऊन ओढून ओढून त्यामुळे ते तुटू शकतात. सो सूचीकर्मचे व्यापद काय सांगितलेत की टाके जास्त लांब नाही टाकावेत, जास्त जवळ नाही टाकावेत. जास्त लांब टाकले गेले तर तिथं ताण पडेल आणि पीडा होईल. जर खूप जवळ टाकले गेले तर व्रणोष्ठाचे जे कॉर्नर्स आहेत ते तुटल्या जातील. मग आता नेक्स्ट येतं शस्त्रकर्माचे व्यापद. जे आपण शस्त्रकर्म करत असतो, जे आपले अष्टविध शस्त्रकर्म आहेत ते करताना काय व्यापद होऊ शकतात? आता हे करताना 4 प्रकारचे व्यापद होऊ शकतात. 4 व्यापद काय सांगितले? जे आपण छेदन घेतो ते प्रॉपरली छेदन नाही झालं आपल्याकडून, थोडंच छेदन झालं म्हणजेच हीन छेदन झालं किंवा जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त छेदन झालं म्हणजेच एक्सिजनचं म्हणतो आपण. जेवढं पाहिजे त्यापेक्षा जास्त झालं किंवा मग तिर्यक छेदन झालं, भलतंच काहीतरी वाकडंच काढलं तुम्ही किंवा स्वतःलाच हानी करून घेतली, प्रॉपर प्रिकॉशन्स वगैरे नाही घेतलं आणि स्वतःच्या शरीराचं छेदन करून घेतलं चुकून. सो हे झाले शस्त्रकर्माचे 4 व्यापद. काय व्यापद सांगितले आपण? पहिलं तर हीन छेदन झालं तर, सेकंड आवश्यकतेपेक्षा जास्त छेदन, थर्ड तिर्यक छेदन आणि फोर्थ असावधानीमुळे स्वतःच्या शरीराचं छेदन करून घेणं.
मग आता नेक्स्ट आहे, जर उत्तम शस्त्रकर्म केलं तर कसे फळ भेटतात. आता एखाद्या चिकित्सकनी, शल्य चिकित्सकनी एकदम उत्तम रीतीने शस्त्रकर्म केलं, रोगीच्या प्रती एकदम हितकर भावाने एकदम हितकर कार्य केलं, त्यामुळे त्या चिकित्सकाला धर्म, अर्थ, कीर्ती प्राप्त होती. समाजामध्ये त्याला खूप सत्कार भेटतो आणि त्याचं जीवन स्वर्गमय होतं. सो आता आपण बघूया सूचर. सूचर म्हणजे कोणताही थ्रेड किंवा स्ट्रँड यूज करून आपण दोन अपोजिट सर्फेसेसला एकत्र आणतोय. सो काय सांगितलं, दोन अपोजिट टिश्यूज किंवा अपोजिट सर्फेसेसला जवळ आणण्यासाठी आपण एखादा थ्रेड किंवा स्ट्रँड वापरतोय, ह्याला आपण म्हणतो सूचर. सो सूचर म्हणजे काय, इट इज एनी थ्रेड ऑर स्ट्रँड ज्याने आपण दोन अपोजिशन सर्फेसेसला किंवा दोन अपोजिशन टिश्यूजला जवळ आणतोय, ह्याला आपण म्हणतो सूचर. आता नेक्स्ट आपण बघूया लायगेचर. लायगेचर म्हणजेच काय, आपण लायगेट करतो, म्हणजे आपण टाय करतो. टाय करून काय करतो, आपण जे काही ल्युमिन आहे त्या डक्टल स्ट्रक्चर्समध्ये जे ल्युमिन आहे तो ल्युमिन आपण बंद करून टाकतोय. सो लायगेचर म्हणजे काय झालं, कोणताही थ्रेड किंवा स्ट्रँड ज्याने आपण डक्टल स्ट्रक्चर्समधला ल्युमिन ब्लॉक करून टाकतोय, त्याला आपण म्हणतो लायगेचर. सो ल्युमिन बंद करून टाकणं इज लायगेचर आणि दोन अपोजिट सर्फेसेसला जवळ आणणं इज सूचर. सो सूचर म्हणजे एनी थ्रेड ऑर स्ट्रँड विच ब्रिंग्स टुगेदर टू अपोजिट स्ट्रक्चर्स किंवा टू अपोजिट टिश्यूज. आणि लायगेचर म्हणजे इट इज एनी थ्रेड ऑर स्ट्रँड विच ऑब्लिटरेट्स द ल्युमिन ऑफ डक्टल स्ट्रक्चर्स. मग आता नेक्स्ट येतं क्लासिफिकेशन ऑफ सूचर मटेरियल. आता हे 3 कॅटेगरीजमध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. पहिलं ॲब्झॉर्बेबल, नॉन ॲब्झॉर्बेबल, मग त्यानंतर सिंथेटिक सूचर्स, नॅचरल सूचर्स आणि मग मोनोफिलामेंट सूचर्स आणि मल्टीफिलामेंट सूचर्स. आता पहिलं आपण बघू ॲब्झॉर्बेबल आणि नॉन ॲब्झॉर्बेबल. जे ॲब्झॉर्बेबल सूचर्स असतात ते डिग्रेड होतात आणि मग एलिमिनेट होऊन जातात. स्वतःच हळूहळू करून ते डिग्रेड होतात आणि मग एलिमिनेट होऊन जातात. सो ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होतात असं सांगतो आपण. म्हणजेच काय की ते काढायची गरज नाही आहे, ते स्वतःच एका पॉईंटनंतर गायब होऊन जातात. ह्याच्यामध्ये काय येतं, कॅटगट. अजून आता कॅट हे काय ॲनिमल आहे, तसंच हे ॲब्झॉर्बेबल आहे. एवरून ॲनिमल, एवरून ॲब्झॉर्बेबल. सो कॅटगट. तसंच क्रॉमिक कॅटगट. मग अजून वायक्राईल, मोनोक्राईल. काय काय सांगितलं आपण, कॅटगट, क्रॉमिक कॅटगट, वायक्राईल आणि मोनोक्राईल हे सगळे ॲब्झॉर्बेबल सूचर्स. मग येतं नॉन ॲब्झॉर्बेबल सूचर्स. आता जे नॉन ॲब्झॉर्बेबल असतात ते डिग्रेड होत नाहीत, ते आहेत तसेच राहतात, जसे आपण लावताना होते ते तसेच परमनंटली राहतात. दीज आर नॉट डिग्रेडेड. यामध्ये येतं एथिलॉन, प्रॉलेन, नायलॉन, सिल्क, स्टेनलेस स्टील हे सगळं येतं नॉन ॲब्झॉर्बेबलमध्ये. काय काय नॉन ॲब्झॉर्बेबल सूचर्स कोणते आहेत, एथेलॉन, प्रोलीन, नायलॉन, सिल्क आणि स्टेनलेस स्टील. मग सेकंड कॅटेगरी येते आपली नॅचरल आणि सिंथेटिक सूचर्सची. पहिला आपण बघूया सिंथेटिक सूचर्स. सिंथेटिक सूचर्स जे आहेत ते काय इन्फ्लेमेटरी रिॲक्शन वगैरे कॉज करत नाहीत. काय सांगितलं, सिंथेटिक सूचर्समुळे काही इन्फ्लेमेटरी रिॲक्शन वगैरे होत नाही, नॉर्मल येते, रिॲक्ट वगैरे नाही करत आपल्या टिश्यूजसोबत. यामध्ये येतं वायक्राईल, मोनोक्राईल, प्रॉलिन आणि नायलॉन. काय काय, वायक्राईल, मोनोक्राईल, प्रॉलिन आणि नायलॉन. मग येतं नॅचरल सूचर्स. आता नॅचरल सूचर्स जे आहेत त्यांच्यामुळे इंटेन्स इन्फ्लेमेटरी रिॲक्शन होती बॉडीमध्ये, जिथे बॉडीमध्ये ज्या साईटला तिथे सूचर घेतलं आहे ते. सो नॅचरल म्हणजेच काय की हे बायोलॉजिकल ओरिजिनचे असतात आणि त्यामुळे ते खूप इंटेन्स इन्फ्लेमेटरी रिॲक्शन कॉज करतात. ह्यामुळे काय येणार, जे आपलं ॲनिमलवालं होतं कॅटगट, क्रोमिक कॅटगट किंवा सिल्क हे सगळेच नॅचरल सूचर्स. सो स्टार्टिंगपासून काय बघितलं, ॲब्झॉर्बेबलमध्ये काय काय आलं, कॅटगट, क्रोमिक कॅटगट, वायक्राईल आणि मोनोक्राईल. मग नॉन ॲब्झॉर्बेबलमध्ये काय काय सांगितलं, एथायलॉन, प्रॉलिन, नायलॉन आणि सिल्क. मग सिंथेटिकमध्ये सांगितलं वायक्राईल, मोनोक्राईल, प्रॉलिन आणि नायलॉन. नॅचरलमध्ये येतं कॅटगट, क्रोमिक कॅटगट आणि सिल्क. मग आता नेक्स्ट कॅटेगरी येते आपली मोनोफिलामेंट आणि मल्टीफिलामेंट. आता मोनोफिलामेंट म्हणजे काय की ह्यामध्ये सगळे फायबर्स असे पॅरलली अरेंज्ड असतात, म्हणजे एक सिंगल स्ट्रँड ऑफ सूचर मटेरियल असतं. त्यामुळे ते एकदम असं ग्लॉसी असतं आणि यामुळे मिनिमम इन्फेक्शन्स होतात, पण ते एकदम स्मूथ असल्यामुळे नॉट्स एकदम स्लिपरी असतात आणि ह्या जे एवढं स्लिपरी असल्यामुळे ह्याचे फार नॉट्स बांधावे लागतात. सो काय सांगितलं, मोनोफिलामेंट सूचर्स. मोनोफिलामेंट सूचर्समध्ये सगळे फायबर्स असे पॅरलली अरेंज्ड असतात, म्हणजे स्ट्रेटनिंग केलेली केस कसे दिसतात तसे इमॅजिन करा. सगळे फायबर्स पॅरलली अरेंज्ड असतात, ग्लॉसी असतात आणि सिंगल स्ट्रँड ऑफ सूचर मटेरियल असतं.
आणि यामुळे इन्फेक्शन नाही होत जास्त आणि हे एवढे स्मूथ असल्यामुळे त्यांचं नॉट्स बांधणं फार अवघड असतं आणि अवघड असल्यामुळे आपल्याला फार नॉट्स बांधावे लागतात. ह्यात येतं मोनोफिलामेंट म्हटल्यावर मोनोक्राईल, परत प्रॉलिन, नायलॉन हे सगळे मोनोफिलामेंट सूचर्स आहेत. मग येतं मल्टीफिलामेंट सूचर्स. मल्टीफिलामेंट सूचर्समध्ये ना जे आपले फायबर्स आहेत, मगाशी फायबर्स पॅरलली अरेंज्ड होते. मल्टीफिलामेंट वाल्यामध्ये फायबर्स असे ट्विस्टेड असतात किंवा ब्रेडेड असतात. काय सांगितलं, मल्टीफिलामेंटमध्ये जे फायबर्स आहेत त्यांची ब्रेड बांधलेली असते किंवा असे ट्विस्टेड असतात. म्हणजे आपण जे हातात काळा धागा बांधतो किंवा काही कलरफुल बांधतो तर त्यात कसं असतं, असं ओवलेलं असतं, तसेच असतात हे मल्टीफिलामेंट सूचर्स. आता हे असे ओवलेले असल्यामुळे असे त्यांच्यावर ते एक स्मूथनेस नाही आहे, रफनेस आहे, त्यामुळे ते प्रॉपर हँडल करू शकतात. दे आर इझी टू टाय. एकदम थोडेसे नॉट्स घेतले तरी ते लगेच गाठ बसती आणि ते टिश्यूच्या अगेन्स्ट रेझिस्टंट असतात. म्हणजे जे मगाशी स्मूथवाले होते ते कसेही लगेच इकडे तिकडे फिरू शकतात, असे हलवू शकतो आपण त्यांना, पण हे वाले रेझिस्टंट असतात. पण इथे इन्फेक्शन लवकर होतं. मल्टीफिलामेंटमध्ये काय काय येतं, वायक्राईल, सिल्क आणि क्रोमिक. मग आता नेक्स्ट येतं आयडियल सूचर. काय असतं आयडियल सूचर, म्हणजेच जे युनिफॉर्म डायमीटरचं आहे, ज्यामध्ये प्रॉपर टेन्साईल स्ट्रेंथ आहे, जे नॉट सिक्युअरली बांधून ते तसंच होल्ड करून ठेवतं, मग टिश्यू रिॲक्शन दाखवत नाही, ऑल्सो ते बॅक्टेरियल ग्रोथ फेवर करत नाही, नॉन ॲलर्जिक आहे, नॉन कार्सिनोजेनिक आहे, इझी टू हँडल आहे, परत ते स्टेरलाइज्ड पाहिजे, फ्रीली अवेलेबल पाहिजे आणि लेस एक्सपेन्सिव्ह हवं. हे आपण म्हणतो आयडियल सूचर. कसं पाहिजे, युनिफॉर्म लेंथचं हवं, चांगली टेन्साईल स्ट्रेंथ पाहिजे, टिश्यू रिॲक्शन नाही झाली पाहिजे, त्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ नाही झाली पाहिजे, ॲलर्जी नाही झाली पाहिजे, कार्सिनोमा नाही झाला पाहिजे. मग त्यानंतर नॉट नीट बांधली पाहिजे, नॉट सिक्युअरली राहिली पाहिजे, हे इझी टू हँडल पाहिजे, स्टेरिलाइज्ड हवं, फ्रीली अवेलेबल पाहिजे आणि लेस एक्सपेन्सिव्ह. मग आता सूचर्सच्या डायमीटरच्या अकॉर्डिंग, त्यांच्या साईजच्या अकॉर्डिंग त्यांचा नंबर लिहिलेला असतो. म्हणजेच आता जर लार्ज सूचर असेल तर फक्त नंबर लिहितो आपण, ठीक आहे, इथे बघू शकतो 1, 2. आणि जर छोटे सूचर्स असतील तर त्या नंबरच्या समोर आपण 0 लावतो. 2-0, 4-0 हे फार बघितलं असेल. ह्याचा अर्थ छोटे सूचर्स आहेत. जर मोठे असतील तर फक्त नंबर असतो आणि छोटे सूचर्स असतील तर त्यासमोर 0 लावला जातो. मग आता आपण बघूया मेथड्स ऑफ सूचरिंग. यासाठी आपल्याकडे 4 मेथड्स आहेत. कंटिन्युअस सूचर, इंटरप्टेड सूचर, मॅट्रिक्स सूचर आणि सब क्युटिक्युलर सूचर. आता एक एक करून बघू. पहिले येतं कंटिन्युअस सूचर. कंटिन्युअस सूचरमध्ये ना आपण असं सिरीज ऑफ स्टिचेस घेतो, स्टिचेस घेत जातो आणि इंडिव्हिज्युअली नॉट नाही बांधायचं, एक स्टार्टिंगला आणि एक एंडला. सो असं सिरीज ऑफ स्टिचेस असतात, परत इंडिव्हिज्युअली नॉट नसती बांधायची, एकच नॉट. आणि आपण केव्हा करतो, जेव्हा वुंड असा विजिबल एरियामध्ये झाला आहे, सो ते स्टिचेस दिसावे नाहीत, त्यासाठी आपण कंटिन्युअस सूचर्स घेतो आणि लवकर घेता येतात. एकदाच आपण गाठ मारली की ओवा 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 आणि एंडला गाठ मारा, सो लवकर घेता येतात. सो लॉंग वुंड्समध्ये फायदा असतो ह्याचा. पण इथे एक प्रॉब्लेम होतो की जर सूचर मटेरियल ब्रेक झालं, आता ठीक आहे तुम्ही बांधून ठेवलं, जर सूचर मटेरियल ब्रेक झालं अख्खं वुंडच ओपन होणार ना, कारण एकाच धाग्यावर अख्खं तुम्ही पॅक करून ठेवलं आहे. सो जर सूचर मटेरियल ब्रेक झालं तर अख्खं वुंडच ओपन होतं, हे याची रिस्क आहे. सो कंटिन्युअसमध्ये काय सांगितलं, यामध्ये वी टेक सिरीज ऑफ स्टिचेस, पण इंडिव्हिज्युअल नॉट्स नाही बांधत आपण. आणि हे केव्हा करतो, जेव्हा वुंड एका विजिबल रिजनमध्ये असेल आणि तुम्हाला वाटते की स्टिचेस दिसावे नाहीत, तेव्हा आपण कंटिन्युअस सूचर्स घेतो आणि एकदम फास्ट टेक्निक आहे, ओवा 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 डन, ओवत जायचं फक्त. हे लॉंग वुंड्समध्ये फार कामाला येतं. पण ह्याचा रिस्क इज की एका कोपरा कोणता तरी जर सुटला तर अख्खं सुटतं आणि मग वुंड ओपन. सो ह्याची रिस्क आहे. मग नेक्स्ट येतं इंटरप्टेड सूचर. आता हे कॉमनली आपण इंटरप्टेड सूचरच वापरतो. हे आरामशीर एकदम पटकन घेता येतं आणि ह्यात हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. आणि जर आपल्याला काढायचं असेल सूचर तर आपण इंडिव्हिज्युअली जे पाहिजे ते काढू शकतो इथे, त्यामुळे अख्खं वुंड खराब नाही होणार, एक एक काढता येतं. पण इथे एक प्रॉब्लेम काय येतो की याला वेळ लागतो, एकाची गाठ बांधत बसा. सो इथे प्रत्येक सूचरला एक गाठ बांधायला लागते, ह्याला वेळ लागतो आणि एक गाठ बांधत बसा, यानं तर तिथे इन्फेक्शन पण होऊ शकतं. सो इंटरप्टेड सूचरला काय सांगितलं, हे ठीक आहे कॉमनली यूज्ड आहे कारण हे लवकर घेता येतं, ऑल्सो हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण मग इंडिव्हिज्युअल सूचर्स खोलू शकतो, त्यामुळे वुंडला त्रास नाही होणार सूचर्स खोलल्यामुळे. पण याला वेळ लागतो फार, प्रत्येक सूचरला वेगळी नॉट बांधावी लागते, त्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. मग नेक्स्ट येतं मॅट्रिक्स सूचर. हे आपण वापरतो जेव्हा आपल्याला
स्किनचे एजेस एकदम टेन्शन देऊन क्लोज करायचे आहेत. ह्याच्यामुळे वुंड हिलिंग लवकर होती आणि स्कार पण फॉर्म होत नाही. आणि यासाठी आपण नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर मटेरियल वापरतो, कारण ऑलमोस्ट 10 ते 14 दिवसात ते सुचर काढून टाकायचं असतं. सो मॅट्रेसमध्ये काय सांगितलं आहे, हे केव्हा करतो, जेव्हा आपल्याला स्किन एजेसला आपल्याला क्लोज करायचं आहे अंडर टेन्शन असताना ते आपल्याला ओढून असं बंद करायचं आहे. ते एका ठिकाणी राहत नाही, ओढून ताण देऊन आपल्याला बंद करावं लागतं आहे. तेव्हा आपण मॅट्रेस सुचर्स करतो. ह्यानी हिलिंग लवकर होती, ऑल्सो स्कार फॉर्म होत नाही आणि ह्यासाठी नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर वापरायचं असतं, कारण आपल्याला 10 ते 14 दिवसानंतर ते काढायचं आहे. सो नॉन ॲब्झॉर्बेबल सुचर वापरायचं फॉर मॅट्रेस सुचर. मग नेक्स्ट येते सब क्युटिक्युलर सुचर. हे एक रनिंग स्टिच आहे, नुसतं असं सापासारखं वाकडं करत जायचं असतं. म्हणजे आपण हे कसं करतो, कपडे कसे शिवतो तसं इथे दिसते का, असं 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 असं. आणि असं सुचर केल्यामुळे ते जे सुचरिंग आहे ते बऱ्याच काळापर्यंत टिकतं. ऑल्सो स्कार पण एवढा फॉर्म होत नाही. सो सबक्युटिक्युलरमध्ये काय सांगितलं, हे एक रनिंग स्टिच असतं आणि हे केल्यामुळे ते सुचर बऱ्याच काळ टिकतं आणि यामुळे स्कार पण फॉर्म होत नाही.